दर्शको नमस्कार. परिवर्तन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. की आपल्याला माहिती आहे की दौंडवरून जे काही सातत्यानं आवक येते त्या आवकचा परिणाम म्हणून उजनी धरण हे झपाट्यानं वजावर लागले. नुकतंच आज सकाळी उजनी धरण हे प्लसमध्ये आल्यानंतर दुपारच्या अपडेटनुसार उजनी धरण हे जवळपास 14% भरले. मात्र उजनी धरण 14% भरलं असताना सगळ्यात महत्त्वाची अपडेट जी भेटली आहे की वीर धरणसुद्धा या ठिकाणी बऱ्यापैकी भरलं असल्यामुळं वीर धरणातून आज सायंकाळी 6च्या सुमारास जो काय 1400 क्युसेक्स आणि 4600चा विसर्ग होता तो अशा पद्धतीनं वीर धरणामधून जवळपास 6037 क्युसेकचा विसर्ग हा त्या ठिकाणी वीर धरणातून सोडण्यात येतोय. त्यामुळं तो नीरा नदीमध्ये येतोय आणि त्याचा परिणाम असा होतो की तो संगम मार्गे म्हणजे अक्कलमार्गे पुढे आल्यानंतर जो काही वीरचा विसर्ग आहे तो वीरचा विसर्ग पुढे भीमा नदीमध्ये मिसळतोय. त्यामुळे आता भीमा नदीची पाणी पातळी या ठिकाणी वाढणार आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी भीमा नद्यात सध्या कोरडी पडल्यामुळं भीमा नदीमध्ये पाणी नसल्यामुळं अनेक शेतकऱ्यांचे जे आपले विद्युत साहित्य आहे ते विद्युत साहित्य जे आहे ते भीमा नदीच्या पात्रामध्ये निवटवलं आहे. त्यामुळे आता त्या साहित्याची भीमा नदीच्या शेतकऱ्यांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण वीरमधून जो काही विसर्ग आहे तो 6037 क्युसेकचा विसर्ग तो वीर धरणामधून येतोय. त्यामुळे आता भीमा नदीकडे शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. याच पद्धतीनं जर आणखीन जर विसर्ग वाढला तर तो विसर्ग वीर धरणामधून पुढे वाढत येऊ शकतोय. त्यामुळे भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी थोडी काळजी घ्यावी असंही आव्हान या ठिकाणी करत येते. याबरोबर आम्ही उजनीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. उजनी आणि वीरच्या अपडेटसाठी नक्की पाहत राहा परिवर्तन न्यूज.